महायुतीतून निवडणूक लढवण्यावर कोणतीही शंका नाही असं स्पष्ट करत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं विधान केलंय। जागा वाटप अद्याप अंतिम न झाल्यामुळे सर्व जागांवर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। याचा अर्थ स्वतंत्र लढण्याची तयारी असा होत नाही असं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। युती तुटणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। तसंच विरोधकांच्या आरोपांवर देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। पाहूयात। मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला महायुतीमध्ये लढायचं हे स्पष्ट केलेलं आहे, परंतु कोणत्या जागा ह्या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही। म्हणून या सर्व जागावर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। याचा अर्थ असा होत नाही की स्वतंत्र लढायची तयारी केलेली आहे, युती होणार नाही असं काही आहे, तर तसं कोणतीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही। एखाद्या वार्डामध्ये जर तो भाजपकडे गेला तर तिथं भाजपचा उमेदवार असेल, जर शिवसेनेकडे एखादा वाडा आला अचानक तर त्यामध्ये सुद्धा आपला उमेदवार असावा, म्हणून ह्या झालेल्या मुलाखती आहेत। आणि कालच्या मुलाखतीमध्ये जर पाहिलं असेल तर अनेक इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। याचा अर्थ असा होतो की येणारी महानगरपालिकांची वगैरे काही सांगितलेलं नाहीये, अधिकृतपणे ही कोणती बातमी नाहीये। ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे, ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत, राहिलेले 84 जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखीन युतीची बोलणी होणार आहे। ही पहिली फेरी जी झालेली आहे, या फेरीमधल्या ह्या झालेल्या ज्याच्यामध्ये कोणतंही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागेवर पुन्हा शिवसेना भाजपची बोलणी होणार आहे। म्हणून हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही। पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि यांचे सरांचे सहकारी असतील, हे बसून या युतीवर चर्चा करणार आहेत। नाही, असं नाही आहे। महानगरपालिकेच्या सर्वीकडेच महाराष्ट्रातच ह्या ज्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता आपल्यातर्फे आग्रही असतो। कार्यकर्ता हा दुरावू नये किंवा कार्यकर्ता दूर जाऊ नये, त्याच्यावर अन्याय होऊ नये, ही भूमिका प्रत्येक पक्षाची आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी थोडे बहुत नाराजीचा तुम्हाला स्वरूप पाहायला मिळतो, परंतु आम्ही सर्वजण मिळून ती नाराजी सुद्धा दूर करायचा प्रयत्न करू।